ह्या उन्हाळ्यात अशा गोड चवीच्या मस्क मेलनची रेसिपी तर झालीच पाहिजे। खरबूज सरबतसाठी 1 चमचा सब्जा आधीच पाण्यात भिजवून ठेवायचा। त्यानंतर 2 चमचे बारीक साबुदाणे 2 तास पाण्यात भिजवायला ठेवायचे। आता एक खरबूज धुवून घ्यायचं, ते मधोमध कापायचं आणि एका गोल चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा। आता खरबूजच्या साईडचा गर काढून घ्यायचा, दोन्ही भागाचे गर काढून घ्यायचे। असा मस्त छानसा गर बाजूला केलाय। गर काढल्यावर मिक्सरला बारीक वाटून रस काढून घ्यायचा आणि तो बाउलमध्ये काढायचा। आता एका पातेल्यात 2 ग्लास पाणी उकळायचं। पाणी उकळलं की यात भिजलेले साबुदाणे घालायचे आणि चांगले ढवळायचे। उकळत्या पाण्यात 2 मिनिटं शिजवायचे आणि एका चाळणीत गाळून घ्यायचे आणि मोकळे होण्यासाठी वर थंड पाणी घालायचं। 1 चमचा कोमट दुधात 1 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड घालून मिक्स करून एक मिश्रण तयार करायचं। नंतर एका पॅनमध्ये 2 ग्लास दूध गरम करायला ठेवायचं। दुधाला चांगली उकळी यायच्या आत थोडं थोडं कस्टर्ड घालून सारखं ढवळायचं आणि गरम करायचं। कडेला लागलेलं पण ढवळून घ्यायचं। आता 1 ते 1.5 चमचा मिल्क मेड घालून पुन्हा ढवळायचं। दुधाला उकळी आली की खरबूजचा गर ऍड करायचा आणि सतत ढवळत राहायचं। दूध दाटसर झाल्यावर गॅस बंद करायचा। 2 मिनिट दूध थंड होण्यासाठी ढवळून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर दूध फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं। थंड झाल्यावर त्यात भिजलेले सब्जा घालायचे, उकडलेले साबुदाणे घालायचे आणि मिक्स करायचं आणि एका ग्लासात ओतायचं। वर ड्रायफ्रुट्स घालायचे, कापलेले खरबूजचे छोटे तुकडे घालून गार्निश करायचे किंवा गर काढलेल्या खरबुजामध्ये मस्क मेलन शेक ओतून वर ड्रायफ्रुट्स घालून सजवायचं। एन्जॉय करा।